बऱ्याच वेळेस सकाळच्या नाश्त्याला काय करायचं, जे केलं तर सगळ्यांना आवडेल आणि पोटभरीचा होईल, शिवाय तेलकट नको आणि पचायला हलकं. आज आपण गोबीचे पराठे पाहणार आहोत. गोबीचं काय करायचं असं प्रत्येक वेळेस डोक्यात येतो, तर या पद्धतीने पराठे एकदा नक्की करून पहा. 2 कप गोबी इथे मी मोठ्या किसणीने किसून घेतलेला आहे. पाव कप कोथिंबीर, पाव कप इथे मी ताजी मेथीचे पानं टाकून घेतलेले आहेत चिरून, आणि त्याचबरोबर 3 चमचे इतकं पांढरे तीळ, 1 मोठा चमचा इथे मी लसूण खलबत्त्यात कुटून घेतलेला आहे ते टाकलेला आहे, आणि त्याचबरोबर ओवा चमचाभर हातावर चुरून टाकलेला आहे. पाव कप शेंगदाण्याचा जाडसर कूट टाकलेला आहे. 1 चमचा हळद आणि 1 चमचा लाल मिरची पावडर, आणि त्याचबरोबर 1.5 चमचा इथे मी धने पावडर, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकून घेतलेली आहे. सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ टाकायचं राहिलेलं होतं, मीठ सुद्धा टाकून घेतलेलं आहे. सगळं मिक्स केल्यानंतर आता पहिल्यांदा आपल्याला याच्यात पिठं टाकायचे आहेत. तर पहिल्यांदा आपल्याला पिठं टाकल्यानंतर सगळं मिक्स करायचं, लगेचच पाणी टाकायचं नाही, कारण गोबीला स्वतःचं पाणी असतो, त्यासाठी पहिल्यांदा मिक्स करणं गरजेचं आहे. 3 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप इथे मी बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे. सगळं छान व्यवस्थित मिक्स केल्यानंतर थोडं थोडं लागेल तसं पाण्याचा किंवा दुधाचा वापर करू शकता, आणि सगळं छान व्यवस्थित आपण ज्या पद्धतीने चपातीचं पीठ तयार करून घेतो त्याच पद्धतीने हे सुद्धा तयार करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आता इथे आपलं पीठ तयार झालेलं आहे. लगेचच आपल्याला पराठे तयार करून घ्यायचे आहे. तर या पद्धतीने गोबीचे पराठे वगैरे करत असाल तर लगेचच पराठे करायचं, कारण जे गोबीला आहे पाणी सुटत असतं आणि पीठ पातळ होऊ शकतं. त्यासाठी शक्यतो घट्ट तर तिमून घ्यायचं, किंवा या पद्धतीने तिमून घेतलं की लगेच पराठे करायचे. तर इथे मी याला लावण्यासाठी तेल आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. छोटा पिठाचा उंडा घेतलेला आहे. पेड्यासारखं तयार करून घेतलेलं आहे. कोरडं पीठ टाकून लाटून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी आता तुम्हाला कितपत पातळ आणि जाड आवडते त्यानुसार तुम्ही लाटून घेऊ शकता. तर साधारण एक 3-4 पराठे झालं की एकदाच तुम्ही भाजून घेऊ शकता. सकाळच्या घाई गडबडीमध्ये नेहमी पोळी भाजी नको असेल तर या पद्धतीने तुम्ही वेगळं असं काही ट्राय करायचं असेल तर करू शकता, कारण पोटभरीचं आहे, शिवाय तेलकट नाही आणि सगळ्यांना आवडेल. तर गोबीचं काय करायचं असा जर प्रश्न पडला असेल तर हा प्रकार नक्की ट्राय करा. तर हे पराठा लाटत्या वेळेस एकसारखं लाटून घ्यायचं, कुठे जाड कुठे बारीक नको. तर आपण इथं किसलेला हे गोबी वापरले आहे, त्यामुळे याच्या कडा चिरू शकतात. जर तुम्हाला असं आवडत नसेल तर एखाद्या डब्याचं झाकण वगैरे लावून याला गोलाकार देऊ शकता. मी असंच ठेवलेलं आहे. आता मी तवा आधीच गरम करायला ठेवलेलं होतं. चमचाभर तेल पसरून घेतलेलं आहे, आणि त्याचबरोबर यावर पराठा टाकून घेतला आहे. वरच्या साईडला थोडंसं सुकल्यासारखं वाटू लागलं की पलटून घ्यायचं, दोन्ही साईडला छान असं भाजून घ्यायचं. तुम्हाला जर आणखी हेल्दी करायचं असेल तर याला बटर लावू शकता, तूप लावू शकता.